नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्री नेमकी कधी आहे, पूजा कशी करावी, कोणता मंत्र म्हणावा, महत्त्व, महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा, अशी संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. लवकरच महाशिवरात्री जवळ येते. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाशिवरात्रीचा सण हा भगवान शंकराला समर्पित आहे. अनेक शिवभक्त महाशिवरात्रीची आवर्जून वाट पाहत असतात. कारण देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी आपण जर शंकराची अगदी मनोभावे पूजा आराधना केली तर भगवान शंकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असतो. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. तर यावर्षी बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित कालामध्ये केलेल्या पूजेचे विशेष महत्त्व असते. तर ही पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त म्हणजे निश्चित काल हा 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:27 ते मध्यरात्री 1:16 असणार आहे. म्हणजे थोडक्यात 26 फेब्रुवारीलाच रात्री 12 नंतर 27 तारीख लागते. त्यामुळे 12:27 पासून ते 1:15 वाजेपर्यंत निश्चित काल आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळून स्नान करा. स्वच्छ स्नान केल्यानंतर शक्य असेल तर पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करा. कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. व्रताचा संकल्प करा. या दिवशी अनेक भक्त महाशिवरात्रीचा उपवास अगदी भक्तिभावाने करतात. शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घ्या. त्यांना बेलपत्र, पांढरी फुले, भस्म अर्पण करा. त्यासोबतच आपल्या घरी जर शिवलिंग असेल तर सकाळी आणि संध्याकाळी शंकर भगवान आणि माता पार्वतीची अगदी मनोभावे पूजा करा. जर शक्य झालं तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती बेलपत्र नक्की अर्पण करा. बेलपत्र अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी मंदिरामध्ये विशेष पूजेचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप मात्र अवश्य करा किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता. कारण महादेवांना भोळा शंकर असं म्हटलं जातं. कारण ते आपल्या साध्या-सुध्या पूजेने सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात. तसेच या दिवशी रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण करतात. महाशिवरात्रीचे व्रत मनोभावे केल्यास विशेष फळ मिळते असे म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीला काशी आणि देशभरातील विविध ठिकाणी मनोभावे शिव-पार्वतीची पालखी काढण्यात येते. यात्रा भरवण्यात येते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतिरूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या आणि विशेष पूजा आराधना केली होती. या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही या सर्वांचा अभिषेक शिवलिंगावर केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप तसेच मध आणि साखर यांचे पंचामृत करून या पंचामृताचा लेप शिवलिंगाला लावला जातो. या व्यतिरिक्त धोत्र आणि बेलाची पाने, पांढरी फुले वाहून सुद्धा शिवलिंगाची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येते. त्यासोबतच अविवाहित मुलींना इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळतो. तर हे महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे? अनेक शिवभक्त हे व्रत श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतात. महाशिवरात्रीचा उपवास हा सकाळी करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. काही भक्त हा उपवास फक्त दूध आणि फळे घेऊन करतात, तर काही जण फलाहार देखील करतात. तसेच या दिवशी महादेवाला विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवला जातो. जसे की खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ यांचा नैवेद्य दाखवला जातो. विवाहित महिलांसाठी सुद्धा हा महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत खास आहे. महिलांनी सुद्धा देवी पार्वतीला मेकअपचे सर्व साहित्य किंवा शृंगाराचे सर्व साहित्य अर्पण करावे. महाशिवरात्रीला बेलपत्र, भांग आणि धतुरा शिवलिंगावरती अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासोबतच संपूर्ण शिवपरिवाराची सुद्धा पूजा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये भगवान गणेश, भगवान कार्तिकेय, भगवान शिव आणि माता पार्वती आणि नंदी महाराज यांची पूजा करून त्यांना वस्त्रे अर्पण केल्याने विशेष फल प्राप्त होते. महाशिवरात्रीला पूजा करताना ओम नमः शिवाय हा साधा सोपा मंत्र म्हणा किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बद्धान मूर्तिक्षय यमामृता या मंत्राचा जप देखील करू शकता. त्यासोबतच या दिवशी रुद्राभिषेक करणं देखील विशेष फलदायी मानलं जातं. त्याचं फळ आपल्याला हजारो पटीने मिळतं अशी मान्यता आहे. अशा प्रकारे भगवान शंकर आणि माता पार्वतीची जर आपण या दिवशी मनोभावे पूजा केली तर महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.
पार्वतीची पूजा केल्याने संकटाचा अंत होतो. जीवनामध्ये सुख समृद्धी येते, सौभाग्यामध्ये वाढ होते. त्यामुळे तुम्ही पण येत्या महाशिवरात्रीला भगवान शंकराची आणि माता पार्वतीची पूजा मनोभावे करा. याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.